नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. सकाळचे 9 वाजता वेळ झालेली आहे न्यूज टॉप 9 ची. मात्र सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण सविस्तरपणे पाहूयात. दिल्लीमध्ये आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा, JP नड्डा आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. लोकसभा उमेदवारांच्या नावांबाबत या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून 1 ते 2 दिवसात पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची सुद्धा शक्यता आहे. अधिक माहिती आपल्याला देतील आपले प्रतिनिधी विनायक दावरून. विनायक, काय अधिकचे तपशील? निकिता बरोबर आहे. आता लोकसभा जी आहे ते अगदी तोंडावरती आलेला आहे. शेवटची बैठक जी आहे ती म्हणावी लागेल, कारण ही महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाची भाजपची ही बैठक आज संध्याकाळी पार पडणार आहे. देशभरातल्या ज्या जागा आहेत त्या जागांवरची जी उमेदवार आहेत यावरती शेवटची चाचपणी जी आहे ती या बैठकीत केली जाईल. आणि अशी माहिती मिळते, त्या माहितीनुसार देशभरातले 100 उमेदवार जे आहेत ते सुद्धा जाहीर जे आहे ते आज किंवा उद्या भाजपकडून केले जातील वरिष्ठ नेत्यांकडून, अशी माहिती सध्या मिळते. त्यामुळे लोकसभेसाठी मिशन 400+ नारा जो आहे तो भाजपने संपूर्ण देशभर दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आजची ही बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आणि देशभरातले जे राष्ट्रीय निवडणूक समितीमध्ये सदस्य आहेत हे सगळेजण आज उपस्थित असणार आहेत. आणि अखेरची चाचपणी जी आहे ती या बैठकीत केली जाईल. कारण आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यापासून भाजपने लोकसभेची तयारी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. चाचपणी उमेदवारांची सुद्धा जवळपास निश्चित झालेली आहे. त्यामुळे ही बैठक जी आहे ती आजची महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि देशभरातली 100 उमेदवारांची नावं जी आहे ती 1 ते 2 दिवसात भाजपकडून जाहीर सुद्धा केली जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे भाजपने संपूर्ण तयारी जी आहे ती लोकसभेची केलेली आहे आणि आजची बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण असणार आहे. विनायक, जाणून घेत राहू अधिकची माहिती. तुर्तास धन्यवाद.